नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटच्या दरबारी सरदार होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटच्या दरबारी सरदार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आदिलशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 चांदबिबीची राजधानी ही अहमदनगर होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता? मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मानवाने वापरात आणलेला पहिला धातू हा तांबे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते? मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होत? तर ऑप्शन क्रमांक 2 नारायणराव हे मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे होत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? तर ऑप्शन क्रमांक 2 संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर बसले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अजिंठा लेण्याचा शोध लावला? खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अजिंठा लेण्याचा शोध लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 1819 मध्ये शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेक वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवराई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. या सोहळ्याचे पौरोहित्य डॅश यांनी केले? 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. या सोहळ्याचे पौरोहित्य डॅश यांनी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 गागा भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात डॅश यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात डॅश यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 4 अष्टप्रधान मंडळ यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगजेब हा मुघल सम्राट शेवटचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आलमगिरी ही उपाधी कोणी धारण केली होती? आलमगिरी ही उपाधी कोणी धारण केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगजेब यांनी आलमगिरी ही उपाधी धारण केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हडप्पा संस्कृतीमधील उत्खननांमध्ये जहाजाची गोदी डॅश येथे सापडले? हडप्पा संस्कृतीमधील उत्खननांमध्ये जहाजाची गोदी डॅश येथे सापडले? तर ऑप्शन क्रमांक 2 लोथल येथे सापडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच 5 नियम कोणी सांगितले? अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच 5 नियम कोणी सांगितले? तर ऑप्शन क्रमांक 2 गौतम बुद्ध यांनी सांगितले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, कंधार येथे सुप्रसिद्ध जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकूटकालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्पलेखावरून मिळतात? कंधार येथे सुप्रसिद्ध जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकूटकालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्पलेखावरून मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कालमेघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, होट्टल येथे शिवाची मंदिरे डॅश कालीन आहेत? होट्टल येथे शिवाची डॅश कालीन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1
चालुक्यकालीन आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इतिहासातील प्रसिद्ध असलेली पेशवे व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? इतिहासातील प्रसिद्ध असलेली पेशवे व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 राक्षस भुवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पॅगोडा हा वस्तू प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? पॅगोडा हा वस्तू प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बौद्ध धर्माच्या निगडित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 200 वर्ष शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा 2 दिवस वाघाप्रमाणे जगा ही सामान्याचे समजेन असे कोण म्हणत असे? 200 वर्ष शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा 2 दिवस वाघासारखे जगा ही सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे? तर ऑप्शन क्रमांक टिपू सुलतान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 नायिका भेद, ऑप्शन क्रमांक 2 सात शतक, ऑप्शन क्रमांक 3 बुद्धभूषण, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 औरंगजेबची कबर खालीलपैकी कुठे आहे? औरंगजेबची कबर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते? गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ननकाना साहेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र बाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र बाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री शैलम आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? तर ऑप्शन क्रमांक 4 रावी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आज हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे कुठे आहेत? आज हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते? हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नृत्य, ऑप्शन क्रमांक 2 संगीत, तर ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर ऑप्शन क्रमांक 4 पेशवे काळामध्ये मामलेदाराच्या कचेरीमध्ये अधिकारी मुजुमदार असे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अकबरचा वजीर डॅश डॅश होता? अकबरचा वजीर डॅश डॅश होता, तर ऑप्शन क्रमांक 1 बैरम खा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला? वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 कुंडग्राम बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली त्या वृक्षास काय म्हणतात? गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली त्या वृक्षास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बोधी वृक्ष म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे कोणी भरविले? बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे कोणी भरविले? तर ऑप्शन क्रमांक 1 अजातशत्रू याने बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे भरविले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते? मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते? दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कुतुबुद्दीन यांना दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ईश्वर मानले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
ग्रंथसाहेब हे शीखांचा पवित्र ग्रंथ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मोगल सत्तेचा संस्थापक कोण होता? मोगल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरशाह सूरी याने रुपया हे नाणे सर्वप्रथम सुरू केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अकबरच्या आईचे नाव काय होते? अकबरच्या आईचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हमीदा बानू हे अकबरच्या आईचे नाव होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुजुक ई बाबरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संत चळवळीचे केंद्र कुठे होते? संत चळवळीचे केंद्र कुठे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंढरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सुरुवातीच्या काळात डॅजाशी स्वराज्याची राजधानी होती. सुरुवातीच्या काळात डॅजाशी स्वराज्याची राजधानी होती. तर ऑप्शन क्रमांक 1 राजगड ही स्वराज्याची राजधानी होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सांचीचे स्तूप कोणी निर्माण केले होते? सांचीचे स्तूप कोणी निर्माण केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 सम्राट अशोक यांनी सांचीचे स्तूप निर्माण केले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या वर्षी छत्रपती शाहू यांनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? कोणत्या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1708 मध्ये निश्चित केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची डॅश डॅश व तांब्याची डॅश डॅश ही खास नाणी पाडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची डॅश डॅश व तांब्याची डॅश डॅश ही खास नाणी पाडली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 होन व शिवराई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 3 एप्रिल 1680 रायगड या ठिकाणी झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 स्वराज्यात मोरो त्र्यंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते, त्यांचे कार्य डॅश डॅश चालविणे हे होते. स्वराज्यात मोरो त्र्यंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते, त्यांचे कार्य डॅश डॅश चालविणे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यकारभार चालविणे होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश डॅश हे अमात्य होते, त्यांचे काम राज्याचा जमा खर्च पाहण्याचे होते. डॅश डॅश हे अमात्य होते, त्यांचे काम राज्याचा जमा खर्च पाहण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 रामचंद्र निळखंड मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश डॅश हे सचिव होते व सचिवाचे काम आज्ञापत्र तयार करण्याचे होते. डॅश डॅश हे सचिव होते आणि सचिवाचे काम आज्ञापत्र तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 आनाजी दत्तो हे सचिव होते, सचिवाचे काम आज्ञापत्र तयार करण्याचे होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल.